बघता बघता दादांना महिना होऊन गेला. तर तेच खूप म्हणजे आठवण येते मध्ये मध्ये त्यांची. सगळ्यांनाच आठवण येते, म्हणजे वैभवला येते, आम्हाला येते. नाही काय म्हणतात, गाईला नैवेद्य कोणता घालते ते नंतर मी तुम्हाला दाखवतेच आणि नैवेद्य पण घालून देऊ. तुम्हाला बोलली की नैवेद्य माझा कम्प्लीट झालेला आहे आणि ना तुम्हाला दाखवते की काय काय केले मी. हा द्या चालू. काय गाईला वाव, किती लकी आपण, काही गाई एकदम समोर आली. तर असा नैवेद्य काढलेला आहे बघू शकता. वरण भात, मस्त जाईन भात केला, आंबा मस्त आलाय. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत सकाळचे 7:30. अजून मग पोर्चमध्ये इथे आलं नाही अजून. या साईडला सण म्हणजे किरण पडलेले आहे. तर आता विहान लावून दिलेला आहे, तो जाईल. आणि आज बघता बघता दादांना महिना होऊन गेला. तर आज तेच नैवेद्यासाठी वरण भात, मेथीची भाजी, पोळी आणि काय म्हणता आपलं भजे असं करणार आहे. तर वरण ठेवलेलं आहे, साईडला भज्यांचं पीठ पण तयार करून ठेवलेलं आहे. आता पीठ मळायचे, मेथीची भाजी पण झालेली आहे. तर बाकीचं मग भजे वगैरे नंतरच करेल. आणि हो नाही काय म्हणता, गाईला नैवेद्य कोणता घालते ते नंतर मी तुम्हाला दाखवतेच आणि नैवेद्य पण घालून देऊ. गाई येतातच आमच्या इथे समोर, इथे गाई येतात भरपूर. आणि कोणत्या गाईला घालायचं स्पेशली ते पण नंतर सांगतेच तुम्हाला. म्हणजे व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू झालेला आहे, मस्त. आणि किरण अजून तर येतीलच ते थोड्या वेळाने. आणि अशी आपली झाडं दिसत आहे. आणि ना आपलं हे बर्ड फीडर आहे ना एकदम सक्सेस झालं. त्याच्यात मस्त रोज चिमण्या येतात, रोज मस्त खातात. आता परत वरती चढून वैभवला सांगते की तांदूळ वगैरे टाकून द्या त्याच्यामध्ये. आम्ही पाणी पण ठेवत असते छोट्या छोट्या मडक्यांमध्ये वगैरे, पितात ते पाणी. इथे बघू शकतो हे छोटे मडके आहेत, त्यात पाणी ठेवते तर ते पाणी बरोबर पितात ते. तर आता तेच, चला आता पटापट बाकीचे कामं करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर असा व्ह्यू बघा आणि सकाळचं वातावरण असं दिसतंय मस्त, चिमण्यांचा चिवचिवाट. आणि अशी सूर्य मस्त उगवलेला आहे. मस्त सूर्य उगवला ना, छान त्याची किरण पडतात इथे सगळ्या झाडाला. तर इथे तेच स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि ना वरण पण मस्त शिजलेलं आहे, वरणाला फोडणी द्यायची. आणि इथे ना भज्यांचं करून ठेवलेलं आहे बघू शकता. तर त्याला मीठ टाकायचं बाकी. आणि एक साईडला चहा पण ठेवलेला आहे, मस्त चहा उकळतोय. तोपर्यंत इथे मी आता मिरच्या चिरून घेते वरणासाठी. तर इथे वरणासाठी मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता आहे आणि टोमॅटो घेते. तर एक टोमॅटो छोटासा. मस्त डाळ शिजलेली आहे. आता तर इथे मस्त चहा. आणि तुम्ही पण या. आता वाजले आहेत बहुतेक सकाळचे 7:45. तर मग आता चहा घेतो. चला.
तर इथे मस्त चहा पिऊन झाला आहे. आता वरणाला फोडणी पण देणार आणि पाणी पण मस्त गरम झालेलं आहे. तर वरणाला फोडणी देणार तोपर्यंत ना नैवेद्य दाखवावं लागेल गाईला जाऊन. तर नैवेद्य कोणतं दाखवणार आहे तर पोळी, त्याच्यावर हरभऱ्याची डाळ आणि गूळ असं नैवेद्य दाखवायचं आहे. आणि म्हणजे कोणी वारल्यानंतर समजा आपल्या घरात कोणी तर दर महिन्याला त्या तारखेला ज्या तारखेला वारले ना कोणी असतील तर त्या तारखेला पोळी, गूळ आणि हरभऱ्याची डाळ असा नैवेद्य गाईला दाखवतात. ते पण काळ्या आणि पांढऱ्या गाईला न चुकता दर महिन्याला टाकायचा असतो वर्ष श्राद्ध होईपर्यंत. तर तेच आता मी ना पोळी केलेली आहे पोळी. तर आता मी नैवेद्य काढून घेते आणि इथे गाय आता असेल तर इथे नाही तर मग तिकडे जावं लागेल. मग बाकीचा स्वयंपाक करून मग जो नैवेद्य करू ना वरून भात वगैरे तर तो देवाजवळ आणि वरती दादांचा फोटो आहे ना तिथे नैवेद्य ठेवून देणार, पाणी ठेवून देणार, दिवा लावून देणार. तर ते आईंकडे देईल मी, आई करतील त्या. तर मी आता गाईसाठी नैवेद्य काढून घेते. तर तिथे हरभऱ्याची डाळ, गुळ आहे, तर हरभऱ्याची डाळ आणि गुळ आहे. तर तो नैवेद्य दाखवून देणार आणि मग बाकीचा स्वयंपाक करून घेईल. बघू शकता आता काढून ठेवलेला आहे मी हरभऱ्याची डाळ, गूळ आणि पोळी असा नैवेद्य. तर आता इथे बघते गाई आली तर गाईला दाखवून देईल. तोपर्यंत मी वरणाला फोडणी देऊन देते. आता इथे ना शिरा तयार करण्यासाठी रवा भाजून घेते मस्त कमी गॅसवर. तर मला असं ना ब्राऊन शिरा खूप आवडतो, तसंच करणार आहे ब्राऊन कलरचा. तर एकदम कमी गॅसवर भाजायचा म्हणजे हळूहळू ब्राऊन होतो आणि लगेच तूप नाही टाकायचं, भाजून घ्यायचं पूर्ण मग तूप टाकायचं. तुम्हाला दाखवते. तर बघू शकता असं हळूहळू कमी गॅसवर भाजून घ्यायचा म्हणजे हळूहळू ब्राऊन होतो तो. बघू शकता. तर काळी गाय आलेली आहे, नैवेद्य घेऊन आली आमची, तिथे आली समोर, दाखवते तुम्हाला. तर इथे काळी गाय आलेली आहे. तर बघता चारून बापरे दुसरं पण गाई आहे ना. हा द्या चारून काळ्या गाईला. वाव किती लकी आपण, काळी गाई एकदम समोर आली. घे नीट ते पाडून बघा. त्यातून बघितलं असेल मस्त गाईला नैवेद्य पण घातला. दरवाजाजवळच आली होती पण मग पुढे निघून गेली. म्हटलं चला बाई बोला, म्हटलं चला पटकन वाट बघत बसली होती त्यांची. ती गाय पुढे निघून गेली. पण लकीली आज काळी गाय आली. काळी गाई आणि पांढऱ्या गाईलाच घालायचं होतं आज नैवेद्य. आणि कधी येत नाही, आज पहिल्यांदा आली काळी गाय. नाहीतर माझ्या लाल त्या गाई त्याच असतात. तर खूप छान वाटलं. नैवेद्य दिलेला आहे गाईला. तर आता मी ना स्वयंपाक करून घेते. इथे मस्त काजू, बदाम, किशमिश काढून घेतलेला आहे, रवा भाजून घेतलेला आहे पूर्ण. तर आता वरण भात पण झाला. इथे वरण झालेलं आहे मस्तपैकी फोडणीचं. भात झालेलं आहे गरम गरम मस्त इंद्रायणी भात. आता ना पोळ्या करून घेते. पीठ पण मळलेलं आहे. इथे भज्याचं पीठ पण केलेलं आहे आणि इथे मिरच्या पण मी मधून अशी चीर पाडलेली आहे. तर एवढ्या मिरच्यांची भजी करणार आहे. आणि मग दादांच्या तिथे वरती दादांचा फोटो आहे ना तिथे नैवेद्य दाखवून आणि मग बाकीचं मग आम्हाला जेवण नंतर उशीर होईल. तर चला आता पटापट शिरा वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता इथे मी ना पोळ्या पण झालेल्या आहेत. आता मी भजी करते, त्याच्यानंतर मग शिरा करते. दूध आणलेले, दूध तापत ठेवलेलं आहे इथे. 1 लिटर दूध आणलं म्हशीचं, बघू शकता. तर आता भजी करून घेते. तर इथे मस्त बॅटर छान भिजलेला आहे.
तर हे टिश्यू पेपर घेतले, थोडेसे ना पापड पण भाजून घेतले. तर हे जे मी आलेले गोल पापड ते आहे, जास्त नाही भाजत, थोडेसे. नंतर कुंडई आहे, तर इथे कुंडया पापड असं तळून झालेले आहे, बघू शकता. आणि तर इथे कुंडई पापड मस्त तळून झालेले आहे, बघू शकता. छोटे गोल पापड आणि कुंडई. तर हे तर झालेलं आहे, बाजू ठेवते. आता ना भजे तळून घेते. तर तुम्हाला चिमणीचा आवाज येत असेल, कारण ना तेलाचं कसं असलं ना तर मग खूप उडतं आणि पूर्ण पिवळं होतं, म्हणून मी चिमणी लावून ठेवलेली आहे, कारण इथे तळायचं काम चालू आहे म्हणून त्याच्यामुळे. तर इथं आता कुंडई पापड तर झाले तळून. आता मिरचीचे भजे असे डीप करून मस्त तळणार. तर इथे दोनच तळते, कारण कढई छोटी घेतलेली आहे मी. तर बघू शकता मिरचीचे भजे. तर मिरचीच्या भज्यांवरून आठवलं की दादा नेहमी यायचे, दादा म्हणजे माझे सासरे नेहमी यायचे आणि मला सांगायचे मिरचीचे भजे कर बरं का, आज मिरचीचे भजे कर. त्यांना खूप आवडायचे, त्याच्यामुळे मग आज त्यांच्यासाठी खास मिरचीचे भजे केलेले आहे नैवेद्यासाठी. तर इथे मिरचीचे भजे एवढे करून झालेले आहे आणि बाकीचं बॅटर ठेवलं, जेव्हा मी आणि वैभव जेवू ना तेव्हा करणार. आणि हे कसं वरती आईंसाठी आणि नैवेद्यासाठी केलेले आहे एवढे मिरचीचे भजे. तर आता इथे ना शिरा करून घेते मी, दूध पण तापलेलं आहे. तर याच्यात शिरा करून घेते. आणि म्हणजे मग माझा स्वयंपाक पूर्ण होऊन जाईल, मला लगेच नैवेद्य दाखवून देईल वरती दादांकडे. थोडं जास्तच तूप घेणार आहे, कारण काय म्हणता हे खूप आहे आपलं रवा. तर 3 चमच तूप टाकलं. आता चिमणी ऑन करते, चिमणीचा आवाज येईल. तर इथे सगळे ड्रायफ्रुट्स टाकून घेतले. आणि रवा त्याच्यातच टाकून घेतले. रवा भाजून घेतला, तुम्हाला दाखवलं होतं मी मस्त. आणि इथे गरम पाणी केले, गरम पाणी टाकते मग दूध टाकणार. साखर, इलायची सिरप, सगळं नैवेद्य झालं. तुम्ही बघितला असला तर शिरा होतो इथे. तर आपला ब्राऊन शिरा, मला ब्राऊन शिरा खूप आवडतो.
तुम्हाला बोलली की नैवेद्य माझा कंप्लीट झालेला आहे आणि ना तुम्हाला दाखवते की काय काय केले मी. तर दादांच्या आवडीची मस्त मिरचीची भाजी केलेली आहे. ते नेहमी मला सांगायची मिरचीची भाजी करायला, म्हणून त्यांच्या आवडीची मिरचीची भाजी. इथे मेथीची भाजी केलेली आहे. तर तुम्हाला माहिती नैवेद्याला मेथीची भाजी लागतेच, म्हणून मेथीची भाजी. इथे मस्त तुरीचं वरण केलेलं आहे बघू शकता. आणि इथे भात, इंद्रायणी भात. आणि इथे बोलली होती मी ब्राऊन शिरा केलाय, तर मला खूप आवडतो. तर इथे मस्त ड्रायफ्रुट्स ब्राऊन शिरा केलाय, भरभरून असे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे. आणि इथे कुरडई पापड केलेले आहे आणि चपात्या केल्या आहे. तर आता नैवेद्य काढून घेते एका डिशमध्ये आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. तर नैवेद्य काढते आता वरती दाखवायला. तर इथे मी छोटी पोळी केली होती एक एवढी नैवेद्यासाठी. आणि इथे मस्त ना भात काढून घेते वाटीत. तर इथे भात काढलेला आहे. इथे वरण भाजी. तर असा नैवेद्य काढलेला आहे बघू शकता. वरण भात मस्त इंद्रायणी भात केला, तुरीचं वरण, मिरची, मेथीची भाजी, ब्राऊन शिरा आणि मस्त तूप टाकून, गावरान तूप टाकून आणि कुरडई पापड. तर असा नैवेद्य काढलाय. तर आता दादांना दाखवून देते वरती. कुठे कोण उठले? मायरा उठली. उठली तू? काय काय खाली दादांना नैवेद्य दाखवून तिला आईनंच सांगितलं दाखवायला. तर आता म्हटलं वरती आलो आणि झाडांना पण टाकून देते. तर इथे नळच आहे पाणी. थोडं थोडं टाकते, जास्त नाही. टाकले वाटतं. याला नाही आंबे आले ना? फुल टाकून येते पाणी, कारण आता आंबे येतील तर जेव्हा फळ येतात तेव्हा जास्त पाणी टाकायचं असतं. तर इथं बापरे अजून फुलं किती बहरली याला. तर इथे बघू शकता इथे फुलं किती ह्या साईडला पण खूप आलेले. म्हणजे लिंबू तर आलेच आले, पण फुलं सुद्धा आले. कळ्या खूप आहे इकडून आहे. इथे तर मोठमोठे लिंबू झालेले आहेत आणि इथे पण आहे खूप येत आहे. आणि इथं मस्त असं पुशी झालेलं आहे ना. तर खाली एवढं लवकर आलं तर बघू शकतो किती लिंबू आले बापरे. आणि इथे फुलंच फुलं, पूर्ण फांदीला फुलं आहे. इथे सगळीकडे मस्त बहरलं आहे. आणि मिरचीचं झाड पण आहे, मस्त लवंगी मिरचीचं झाड आहे हे. ड्रॅगन फ्रूट लास्ट नाही, ड्रॅगन फ्रूट नाही आणत कधी कधी. त्या आंब्याला बाकी त्या आंब्याला आंबा पण आला आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे आंबा मस्त आला आहे. नंतर ह्या साईडला पण मस्त आंबे आले इकडे. आणि इथे 2 आंबे आलेले आहेत. म्हणजे 4-5 आंबे येतील, पण आली ह्या वर्षी, नाही तर मागच्या वर्षी हे झाड पूर्ण गेलंच होतं. पण कसं तरी जगवलं आणि मस्त आलेले आहे. तर ह्या कुंड्या सगळ्या आमच्या टेरिसमध्ये होत्या, पण ते वरती आणून ठेवले. तर झाले झाडांना पाणी टाकून आणि भरून ठेवते, कारण इथे कबूतर येतात ना वरती गच्चीवर पाणी पिण्यासाठी. आता भरून ठेवते. इतकं ऊन वाढलेलं आहे मस्त. आता पापड कुरड्यांसाठी मस्त सुरुवात झाली असेल बायकांची.
तर इथे ना चहा ठेवलेला आहे, नैवेद्य पण दिला आणि आईंना आणि माझी छोटी दीदी त्यांना वाढून पण दिलं वरती जेवण. तर मी आणि वैभव कसं लेट जेवतो आणि मी स्वयंपाक केलाय तर मग मला खूप वास असा बसला जातो म्हणून मी लवकर जेवत नाही. फक्त चहा ठेवलेला आहे आमच्यासाठी, कारण सकाळी सकाळी चहा झालेला तेव्हा. आता चहा ठेवला आणि इथे ना मिरचीची भाजी करते म्हटलं चहा सोबत भाजी खाऊ आणि नंतर मग भाजी शिरा इतका छान झाला, मी टेस्ट करून बघितला, इतका भारी झालेला आहे. तर इथे भाजी करते मिरचीची आणि चहा घेतो आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी आणि बाहेर पण जायचंय मला, थोडंसं काम आहे. चला. तर तुम्ही बघितलं असेल दुपारी नैवेद्य दाखवलं आणि थोडासा आराम केला, कारण सकाळी उठूनच स्वयंपाक केला होता ना. 6ला उठली, विहानचा टिफिन केला, त्याच्यानंतर मग नैवेद्याचा स्वयंपाक केला, गाईला मस्त नैवेद्य पण दाखवलं आणि मग जेवलो. तसं कसं वरण भात वगैरे केलं ना तर मग जास्त म्हणजे अशी झोप लागते, तर झोपलं थोडंसं. आता उठली, आता चहा ठेवील थोड्या वेळाने. बाहेरचं वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे, मस्त सनसेट झालेला आहे, तुम्हाला दाखवते. तर मस्त असा सनसेट होईलच लवकर. तर मस्त गार हवा सुटलेली, दुपारची असं ऊन असतं आणि संध्याकाळचे म्हणजे इतकी गार हवा सुटते आणि मस्त रिफ्लेक्ट पडतोय ना किरणांचा. तर इथे चहाची वेळ झालेली, चहा ठेवते. एक साईडला दूध पण तापत ठेवलं आणि वरण काय म्हणतं चहा ठेवते. तर स्वयंपाकाचं म्हटलं तर वरण आहे थोडंसं, माझं दिवस नाही कारण खूप उशिरा जेवण झालं. त्याच्यानंतर इथे कुरडई पापड पण आहे, बघू शकता. तर आता इथे चहा ठेवते, चहा पिते आणि भूक पण नाही आहे कारण एवढी. बघते आता काय करायचं, सिम्पलच करेल. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज होतं दादांना, म्हणजे दादांना बघता बघता महिना होऊन गेला आणि असं कळलंच नाही की कसं पटकन दिवस निघून जाता आणि कसे पटापट वर्ष श्राद्ध पण येऊन लागेल, असं म्हणजे कळतच नाही आणि असं आठवत सुद्धा नाही. तर तेच खूप म्हणजे आठवण येते मध्ये मध्ये त्यांची, सगळ्यांनाच आठवण येते, म्हणजे वैभवला येते, आम्हाला येते. नंतर विहान म्हणत होता की मला एक दिवस दादांची खूप आठवण येत होती, मी बसमध्ये रडत होतो, तर आम्हाला खूप कसं झालं. तर लहान मुलांना सुद्धा कळतं, कारण त्यांना खूप कॅडबरी दादांनी खूप घेऊन यायची, खूप म्हणजे गेली का कॅडबरी दोघांना आणायचीच आणायची. तेव्हा कियारा नव्हती, कियारा नंतर झाली आणि कियाराला पण इतका जीव लावला त्यांनी, घेऊन जायचे इथं खाली यायचे, तिला घेऊन जायचे, तिच्यासोबत दिवसभर खेळायचे कियारासोबत. आणि मुलांना पण शाळेतून म्हणजे गेटवर आता विहान जातो ना एकटाच, तसं तो एकटा नाही जायचा, तेव्हा दादा घेऊन जायचे, हाताला धरून धरून त्याला घेऊन जायचे, गेट उघडून बसमध्ये बसून द्यायचे. पण बस आली की आधीच 10 मिनिट जाऊन राहायचे दादा. तर ते दिवस खूप आठवतात. तर काय आता सांगणार, एक ना एक दिवस आपण म्हणजे असं वेळ येतेच ती. आजारी पण पडले होते ते, तर खूप वाईट वाटतं आम्हाला. तर आज महिना झाला दादांना. तर तेच असा होता आजचा ब्लॉग. नैवेद्य दाखवला देवीला, आपल्या गाईला, देवीच येते, देवी म्हणजे गाईला नैवेद्य दाखवला आणि असं होता पूर्ण दिवस माझा. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.